भूमी पुण्यात लेकर समय मंदिर करणार बरं का, सांगतो तुम्हाला काय विषय नेमका. मग काय बोल निघाला मी 10 किलोमीटर जाण्यासाठी बरं का. मग काय दिसलं हनुमान जे प्रणाम घालून चालला मी 2 किलोमीटर पायी. म्हणलं बाई पहिले पोटपूजन मग देवपूजा, पहिले खपाखप कचोरी दाबून घेतला. म्हणलं चलो बाई मग आता 2 किलोमीटर पायी. मग काय मंदिर जवळच येणार होतं. मग काय मुंबई मंदिर फायनली मंदिराच्या गेटापर्यंत आले बरं का भाऊ. 12 किलोमीटर घसत. पण मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर मला समजलं भाई हे मंदिर एवढं काय रहस्यमय रे भाई. इथलं ट्रेक सगळ्या गोष्टीने खूप वेगवेगळ्या जेव्हा आम्ही नोटीस केलं ना भाई, मला वाटलं म्हणलं या मंदिराची काहीतरी वेगळी कहाणी बरं का भाई. कारण की आल्यानंतर आपल्यासारख्याच्या अंगाला काट म्हणलं भाई हे मंदिर का काय रे. पण जेव्हा मी मंदिराच्या आतमध्ये जात होतो ना भाई, काही गोष्टी तिथे आम्ही एक्सप्लोर नाही करू शकत, त्या तुम्हाला पार्ट 2 मध्ये भेटणारे पाहायला बरं का भाई. मंदिराचा घंटाचा आवाज ऐकून ना माझं डोकं शांत होऊन गेलं आणि नंदी महाराजांचं दर्शन घेऊन मी ना मंदिराच्या एंट्रीकडे गेलो बरं का, मेन मंदिराच्या. मग काय मंदिरात जाऊ म्हटलं, तेव्हा मी बघितलं मंदिरात जाऊन भाई हे मंदिर का काय रे. म्हणजे एवढं सुंदर, एवढं क्यूट आणि एवढं शुभ मंदिरात भाई. जेव्हा आतमध्ये जात होतो ना तेव्हा एवढे भाविक आणि एवढे म्हणजे लोकल लोक इथे येतात ना, खूप जास्त व्हिजिट करता इथे लोक. तर तुम्हीही करा, माझं असं मत आहे. कारण मी जेव्हा आतमध्ये आलो तेव्हा मला समजलं की हे मंदिर सुंदर आहे भाऊ. कारण की इथं वागेश्वरी माता आणि आपले भोलेनाथ दोन्हीच्या स्थापना आहेत.